नमस्कार. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी हा फारच कौतुकास्पद असा आणि खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू केलेला आहे, गांधी दर्शन शिबिर. आणि या शिबिरात एका गांधीजींशी संबंधित विषयावर बोलण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल मी कुमार सरांचा आभारी आहे. आणि आता काय म्हणावं की समोर आदरणीय किशोर बेडके सर सुद्धा बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर आता हे विचार मांडतोय, तर ही माझ्यासाठी खरंच सन्मानाची गोष्ट आहे. तर मला विषय दिला आहे तो टागोर गांधी संवाद हा विषय दिला आहे. आता स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये 3 दशके हा संवाद चालला, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये. आणि हा जो संवाद झाला त्यातून परंपरा आणि नवतेच्या संयोगातून आधुनिक भारताचे कल्पनाचित्र निर्माण झाले. हा संवाद केवळ भारताच्याच नव्हे तर जागतिक इतिहासाच्या संदर्भात सुद्धा फार महत्त्वपूर्ण आहे. किंबहुना मानवी सभ्यतेच्या वाटचालीतील हा एक मैलाचा दगड आहे. समकालीन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यात आज देखील हा संवाद आपली प्रासंगिकता टिकवून आहे आणि चिरंतर मानवी मूल्यांवर आधारित असल्यामुळे तो भविष्यात देखील प्रासंगिक राहणार आहे, याबद्दल मला तर काही शंका वाटत नाही. तर हा संवाद होता 2 महापुरुषांमधला. रवींद्रनाथांना 1913 साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालं होतं, तर त्यांना जागतिक कीर्ती मिळाली होती त्यामुळे. आणि गांधीजीसुद्धा साऊथ आफ्रिकेतील सत्याग्रहामुळे त्यांना पण जागतिक कीर्ती मिळालेली होती आणि त्या कीर्तीची आभा ही येत्या वर्षामध्ये विस्तारतच जाणार होती. तर या 2 महापुरुषांना जवळ आणण्याचं आणि त्यांच्यामध्ये सेतू बनण्याचं काम देशबंधू चार्ल्स अँड्र्यूज यांनी केलं. ते टागोरांचे जवळचे मित्र होते आणि त्यानंतर ते गांधीजींचे जवळचे मित्र झाले. गांधीजींना शेवटपर्यंत मोहन या नावाने हाक मारणारे तेच एक होते. तर अत्यंत सर्जनशील असा हा संवाद होता. त्याचे महत्त्व दोघांनाही ठाऊक होतं की आपण जो संवाद करतोय तो फार महत्त्वपूर्ण आहे, फक्त आपल्यासाठी नाही तर पूर्ण समाजासाठी. मग त्यांनी तो संवाद फक्त आपल्यापुरता मर्यादित नाही ठेवला, तो त्यांनी सार्वजनिकरित्या केला. त्यात त्यांनी समाजाला पण सामावून घेतलं. गांधी जानेवारी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. त्यानंतर टागोर आणि गांधी यांची शांतिनिकेतनमध्ये पहिली भेट झाली, ती 6 मार्च 1915 या दिवशी. तर हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं तिकडचे विद्यार्थी आणि जे शिक्षक होते त्यांना पण जाणवत होतं. त्याच्यामुळे त्यांनी टागोरांच्या खोलीच्या बाहेर प्रचंड गर्दी केलेली होती. आणि मग गांधीजींनी टागोरांच्या खोलीमध्ये प्रवेश केला. टागोर सोफ्यावर बसलेले होते. ते उठून उभे राहिले आणि गांधीजींना आपल्यासोबत बसावं सोफ्यावर असा ते इशारा करत होते. पण तितक्यात गांधीजींनी खाली चटई बघितली आणि ते त्याच्यावर मांडी घालून बसले. आता गांधीच खाली जमिनीवर मांडी घालून बसले म्हणून टागोरही खालीच बसले. अशा प्रकारे त्या दोघांचा संवाद हा जमिनीवरून सुरू झाला. आणि त्यानंतर त्यांनी बराच पत्रव्यवहार केला आणि ते अनेकदा भेटले सुद्धा. अशा प्रत्येक भेटीमुळे त्यांची एकमेकांप्रतीची जी समज होती ती वाढत गेली. ही प्रक्रिया 1940 फेब्रुवारी जेव्हा त्यांची शेवटची भेट झाली तोपर्यंत ही प्रक्रिया चालू होती. दुरून पाहणाऱ्याला टागोर आणि गांधी एकमेकांपासून फार वेगळे आहेत असे वाटणे साहजिकच होते. टागोर वैचारिकदृष्ट्या अधिक क्रांतिकारक होते आणि गांधी कृतीच्या बाबतीत अधिक क्रांतिकारक होते. एक आनंद कवी, दुसरा कठोर यमनियमांचे पालन करणारा महात्मा, एक परमेश्वराशी वैयक्तिक संवाद साधणारा जणू उपनिषदकालीन ऋषी, तर दुसरा समाजाला सोबत घेऊन सामूहिक भक्तीमध्ये तल्लीन झालेला संत. एक सौंदर्याचे तर दुसरा सद्गुणांचे मूर्त रूप. एक अनासक्ती योगाच्या मार्गावर चालत राहतो तर दुसरा निसर्ग आणि मनुष्यावर निरतिशय प्रेम
असल्यामुळे त्यांना त्यागून त्या मार्गावर चालण्याचे टाळतो. परंतु त्याला तो एकाकी मार्ग सतत आकर्षित करत राहतो. तर टागोरांच्या एकंदरीत साहित्यकृतीमध्ये हा पेच प्रसंग आपल्याला दिसतो. आणि त्याचं उदाहरण म्हणून त्यांची ही कविता आपण थोडी लक्षात घेतली पाहिजे. तर त्याचा एक स्वैर अनुवाद आहे त्या बंगाली कवितेचा, जो मूळतः बंगालीत लिहिलेली गीतांजलीमधली ती कविता आहे. तर टागोर लिहितात या कवितेत, त्यागात मुक्ती नव्हे ती तर आहे सहस्त्र बंधनांमध्ये. तू नेहमी अमृत वर्षाव करतोस नाना रंग गंधांचा माझ्यामध्ये. आणि भरून टाकतोस हा मातीचा घडा काठोकाठ. माझ्या विश्वात अनंत दिवे लागतील तुझ्या ज्योतीने आणि अर्पण केले जातील तुझ्या मंदिराच्या वेदीवर. मी कधीही न बंद करणार माझ्या इंद्रियांचे द्वार. शब्द स्पर्श रूप रस गंध उचंबळून येतील परमानंदात. माझे सारे भ्रम आणि संशय भस्म होऊन जातील आनंदाच्या ज्योतीमध्ये. आणि माझ्या वासना परिणत होतील प्रेमरूपी फळांमध्ये. केवळ लोकांनाच नव्हे तर टागोर आणि गांधी यांना देखील सुरुवातीला आपण एकमेकांपासून फार वेगळे आहोत असेच वाटत होते. आणि या साक्षात्कारामुळे व्यथित होऊन 1925 साली टागोर अँड्र्यूजला पत्रात लिहितात, सत्याचे आकलन आणि त्याचा शोध या बाबतीत आम्ही दोघे पूर्णपणे वेगळे आहोत. हे वास्तव यापुढे मी स्वतःपासून लपवू शकत नाही. असे असताना मग असा कोणता धागा होता जो या दोघांना एकत्र बांधून ठेवत होता? टागोर आणि गांधी दोघेही अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते. दोघांना भारतीय अध्यात्माचा आत्मा गवसला होता. दोघांनी परमेश्वराचा शोध मंदिर, कर्मकांडे आणि निर्जनस्थळी न घेता माणसांमध्ये घेतला. या आध्यात्मिक वारशामध्ये आपले पाय घट्ट रोवून त्यांनी समानतेच्या पातळीवर पाश्चात्य सभ्यतेशी संवाद साधला. भारतीय ग्रामीण जीवनाचा दोघांनी जवळून अनुभव घेतला होता आणि भारतीय सभ्यतेचा आत्मा हा भारतातील गावांमध्येच वसतो याबद्दल त्यांना खात्री होती. दोघांनी पाश्चात्य सभ्यतेचा देखील जवळून अनुभव घेतला होता. मग त्यांचे हे जे विचार विश्व होते ते पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नव्हते, तर त्यांनी मानवी जीवनाचे जे फार जवळून निरीक्षण केलं होतं, लोकांचं जे निरीक्षण केलं होतं, लोकांना जे वाचलं होतं त्यांनी, त्याच्यावर आधारित त्यांचं ज्ञान होतं. दोघेही देशभक्त होते तरी त्यांची दृष्टी वैश्विक होती आणि त्यांची देशभक्ती मानवतेवर आधारित होती. अखेरपर्यंत दोघांची व्यक्तिमत्वे प्रगमनशील राहिली. दोघे अत्यंत कल्पक आणि सर्जनशील होते. दोघांसाठी व्यक्तीची प्रतिष्ठा सर्वोच्च, त्यामुळे ते त्या प्रतिष्ठेला आघात पोहोचवणाऱ्या उपभोगवादी पाश्चात्य यांत्रिक संस्कृतीच्या वर्चस्वाविरोधात होते. अहिंसा आणि साधन शुचितेवर दोघांचाही दृढ विश्वास होता. आणि या साम्यस्थळांमुळेच टागोर आणि गांधी हे एक वेगळ्याच वर्गात, क्लास अपार्ट म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो. त्यामुळे दोघांचे मतभेदांच्या अडथळ्यांना ओलांडून एकमेकांकडे खेचले जाणे साहजिकच होते. महात्म्याने आपल्या प्रेमाने भारताचे हृदय जिंकले आहे. त्यांचे आपल्या हृदयावरील सार्वभौमत्व आणि स्वामित्व आपण मान्य करतो, असे टागोर खुल्या मनाने कबूल करतात. तर टागोरांच्या वैचारिक उंचीची आणि विलक्षण प्रतिभेची गांधींना चांगली जाणीव होती. मनुष्य कितीही मोठा झाला तरी ज्याच्यासमोर आपले कर जुळावेत अशा व्यक्तीची तो शोध घेतच असतो. आणि अशी व्यक्ती गांधींना टागोरांच्या स्वरूपात लाभली. गांधी हे स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नेते होते, तरी महत्त्वाचे निर्णय घेताना टागोरांचे मत जाणून घेत होते. कोणतेही महत्त्वाची चळवळ सुरू करताना ते पहिले टागोरांचे आशीर्वाद मागायचे. रौलेट कायद्याविरुद्ध जो त्यांनी राष्ट्रव्यापी हरताळ पुकारला होता 6 एप्रिलला 1919, तर त्याच्या एक दिवस अगोदर 5 एप्रिलला त्यांनी टागोरांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी विनंती केली की
तुम्ही आपलं या हरताळ संदर्भात आपलं मत कळवावं. तर त्यात असं लिहितात गांधी की जीवनाच्या वादळी मार्गांमध्ये येणाऱ्या धोक्यांबद्दल पूर्वसूचना देणाऱ्या दीपस्तंभांप्रमाणे मित्रांच्या प्रतिकूल सूचना मदत करतात. येथून टागोर गांधी संवादाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. यानंतर टागोरांनी खरोखर गांधींसाठी दीपस्तंभाची भूमिका ही निभावलेली दिसते. त्यामुळे गांधींनी त्यांचा उल्लेख महान पहारेकरी, द ग्रेट सेंटिनल असा केलेला आहे. हा पहारेकरी जणू गांधी आणि देशवासियांकडून कोणतीही नैतिक चूक होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देत होता. शस्त्र सामर्थ्याद्वारे विजय मिळवणाऱ्यांसमोर आपण नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ आहोत हे सिद्ध केल्यानंतरच भारताला स्वातंत्र्य मिळेल असा टागोरांचा विश्वास होता. गांधी एक युगपुरुष होते आणि त्यांच्या हातून भारताच्या उद्धाराचं काम होणार आहे याची टागोरांना स्पष्ट कल्पना होती. बंगाली लेखक प्रमथ नाथ बिशी यांनी रवींद्र साहित्यामध्ये गांधी चरित्राचा पूर्वाभास असा एक निबंध लिहिला आहे. त्यात त्यांनी असं लिहिलं आहे की टागोरांचा गांधींशी परिचय देखील झाला नव्हता. त्या काळात त्यांनी गांधींसारख्या व्यक्तिरेखा आपल्या साहित्यामध्ये निर्माण केल्या. उदाहरणार्थ टागोरांच्या जगप्रसिद्ध कादंबऱ्या गोरा, घरे बाहिरे, बहु ठाकूरनेर हाट आणि प्रायश्चित हे नाटक, त्यांच्या या साहित्यामध्ये गांधी विचार व्यक्त होत होते. म्हणजे भारत ज्या चक्रव्यूहात अडकला होता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आणि तो दाखवणारी व्यक्ती कशी असेल याचे काल्पनिक चित्र टागोरांनी आपल्या साहित्यात निर्माण करून ठेवलेलं होतं. त्यानंतर त्याचे मूर्तिमंत रूप होऊन गांधी दक्षिण आफ्रिकेतनं भारतात आले. टागोरांच्या साहित्यात जसे आपल्याला गांधींच्या आगमनाचे संकेत मिळतात तसेच त्यांनी 1930 साली एक कविता लिहिली होती. त्याचं नाव आहे शिशुतीर्थ. या कवितेत आपल्याला गांधींचा मृत्यू कसा असू शकेल याचे देखील संकेत मिळतात. आता टागोरांकडे भविष्यामध्ये डोकावण्याची एक दिव्य शक्ती होती असं मला अजिबात म्हणायचं नाही. हा फक्त एक योगायोग आहे, पण लक्षवेधक योगायोग आहे. तर जन आंदोलनाची वाट निसरडी असते. त्यावरून नेत्याला फार काळजीपूर्वक मार्गक्रमण करावे लागते. आंदोलनाच्या आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे नेतृत्वाकडून कशा चुका होतात आणि आंदोलन कसे भरकटत जाते हे टागोरांनी 1905 साली जे वंगभंग आंदोलन झालं होतं त्यावेळेस त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्यामुळे रौलेट कायद्याविरोधी सत्याग्रह जो गांधींनी सुरू केला होता त्यात फार काळजी घेतली पाहिजे असं त्यांना वाटत होतं आणि ते स्पष्टपणे आपलं मत नोंदवतात. आणि ते काय करतात की सत्याग्रहाच्या मार्गातले जे निसरडे जे स्थानं असतात ना त्याची पूर्वसूचना ते गांधींना देतात. हे आहे असहकार आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वीची गोष्ट. तर टागोर त्या पत्रामध्ये लिहितात की अनीतीचा सामना नीतीने करणे हे महान व्यक्तींनाच शक्य असते. जनसामान्यांसाठी ते फार कठीण असते. कारण जनसामान्य क्षणिक भावनिक आवेगामुळे प्रभावित होतात. अन्यायातून हिंसा आणि अपमानातून सूड भावना निर्माण होऊ शकते. सत्याग्रहाचे रूपांतर कट्टरतेत होऊ नये आणि सत्याग्रहींची आध्यात्मिक शक्ती कमी होऊ नये अशी आशा ते या पत्रामध्ये व्यक्त करतात. असहकार आंदोलनाच्या काळात टागोर आणि गांधी यांच्यामध्ये चळवळीच्या विविध पैलूंवर सार्वजनिकरित्या विस्तृत विमर्श झाला. या विमर्शामध्ये टागोरांनी गांधींच्या देशव्यापी प्रचंड प्रभावाचे ओझे झुगारून जननिंदेची पर्वा न करता स्पष्टपणे आपले मत नोंदवले. त्या काळात गांधींवर टीका करणे हे मोठ्या धाडसाचे काम होते. गांधींविरुद्ध कोणतीही टीका ऐकून घेण्याच्या मनस्थितीत लोक नव्हते. तर या काळात टागोरांच्या संवेदनशील मनाला देशामध्ये एक जबरदस्ती करणारे असह्य वातावरण अनुभवास आले. सर्वांनी एकाच स्वरात बोलावे, कोणताही प्रश्न विचारू नये असा जणू अलिखित आदेश असल्यासारखे लोक वागत होते. आंदोलनासंदर्भात कोणी शंका उपस्थित केली तर त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला शांत राहण्यास सांगण्यात येत होते.
ही एक प्रकारची प्रताडणाच आहे असे टागोरांना वाटत होते. असहकार आंदोलनासंदर्भात टागोरांनी जेव्हा मतभेद व्यक्त करण्यास सुरुवात केली तेव्हा आजच्या भाषेत म्हणाल तर त्यांना ट्रोल केलं गेलं त्यावेळेस. तर आंदोलन व्यक्तिपूजेकडे झुकत आहे आणि त्यामुळे लोक संमोहित होऊन आपल्या तर्कशक्तीला तिलांजली देत आहेत याकडे टागोर लक्ष वेधतात. देशाची जिज्ञासू वृत्ती कोणत्याही परिस्थितीत अबाधित राहिली पाहिजे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सक्तीमुळे देशमानस अक्रियाशील किंवा बुजरे बनता कामा नये अशी सूचना ते देतात. टागोरांनी त्याकाळी दिलेली धोक्याची सूचना ही आज देखील फार प्रासंगिक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपण अनेकदा राजकारण आणि समाजकारणात हे व्यक्तिपूजेचे स्तोम अनुभवले आहे. तर्काला तिलांजली देऊन नेतृत्वाला प्रश्न विचारण्याचे टाळल्यामुळे अनेक आश्वासक आंदोलने आपले उद्दिष्ट साध्य करण्यात विफल ठरलेले आहेत. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होते. मग ते JP आंदोलन असो किंवा अण्णा आंदोलन असो किंवा आजकाल जे आंदोलन चालले आहेत त्याबद्दल पण आपण म्हणू शकतो. अंधभक्तीला बळी पडून गेली 10 वर्षे आपण आपल्या देशाचं फार मोठं नुकसान करून घेतलं आहे. आता हा अंधभक्तीचा जो लंबक आहे तो मोदी भक्तीपासून दुसऱ्या टोकाला राहुल भक्तीपर्यंत पोहोचू नये याचे पण भान आपण ठेवले पाहिजे. गांधींनी देखील टागोरांच्या या टीकेची आपल्या यंग इंडिया या वृत्तपत्रात सार्वजनिकरित्या खुल्या मनाने दखल घेतली. सर्व कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे, इतरांवर आपले विचार लादू नयेत अशी सूचना गांधीजी करतात. आपल्या बुद्धी आणि हृदयाला जे पटत नाही त्याचा त्याग करण्याच्या टागोरांच्या सूचनेचे देखील ते समर्थन करतात. एका चौकीदाराप्रमाणे चळवळीला घातक ठरू शकणाऱ्या कट्टरता, असहिष्णुता, अज्ञान, आळस यासारख्या शत्रूंपासून आपल्याला सावध केल्याबद्दल ते टागोरांचे आभार मानतात. फेब्रुवारी 1921 मध्ये आंदोलनाची समीक्षा करणाऱ्या एका लेखामध्ये गांधींनी लोकांना आपल्या मनामध्ये जो डायर आहे, मनातला डायरिझम, त्यापासून सावध राहावे असे लिहिले होते. तसे न केल्यास तो बहुसंख्याकांच्या दहशतवादाचे रूप घेऊ शकतो असा इशारा देखील गांधीजी देतात. आणि जेव्हा बहुसंख्याकांचा हा दहशतवाद निर्माण होतो तेव्हा लोकशाही संपून जाते, ते एक कुलीन तंत्र बनतं, म्हणजे ऑलिगॅर्की बनते असं ते म्हणत होते. आंदोलन ऐन जोमात होते तेव्हा टागोर त्यांचे स्वप्न असलेल्या विश्वभारती प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ उभे करण्यासाठी युरोपमध्ये भ्रमण करत होते. हा प्रकल्प पौर्वात्य आणि पाश्चिमात्य सभ्यतेचे संगमस्थळ बनावे अशी त्यांची इच्छा होती. गांधींच्या संदेशाचा लोक विपर्यास करत आहेत आणि त्यामुळे हिंदू राष्ट्रवादाचा भडका उडून पाश्चिमात्य सभ्यतेचा धिक्कार करण्याची प्रवृत्ती बळावेल अशी भीती त्यांना वाटत होती. मानवी स्वभावाच्या भौतिक आणि आध्यात्मिक अंगांमध्ये सुसंवाद असावा. दोन्ही संस्कृतींनी एकमेकांपासून शिकण्यासारखं बरंच काही आहे असं टागोरांना वाटत होतं. भारताने स्वतःला बंदिस्त करून घेऊ नये किंवा इतरांवर वर्चस्व गाजवण्याची महत्त्वाकांक्षा देखील ठेवू नये असे टागोर लिहितात. तर मग यावेळेस त्यांनी अँड्र्यूजला परत पत्र पाठवलेलं आहे आणि त्यात ते लिहितात की 2 संस्कृतींमध्ये सहकार्य वाढावे असा प्रचार मी येथे युरोपमध्ये करत आहे आणि पैलतिरी माझ्या देशात असहकाराचा संदेश दिला जात आहे. ही नशिबाची विडंबनाच म्हणावी. प्रवाहाविरुद्ध एकाकीपणे नाव वल्लवत राहणे हे माझे प्राक्तन आहे असे ते अँड्र्यूज यांना लिहितात. तर टागोरांची या बाबतीतची जी चिंता आहे ती दूर करताना गांधीजी टागोरांना लिहितात की त्यांचे देखील खुल्या विचारांवरच विश्वास आहे. खिडक्या दरवाजे बंद करून मी कधीही आपले घर बंदिस्त केले नाही आणि सर्व संस्कृतींचे वारे माझ्या घरात मुक्तपणे वाहावेत, परंतु त्यामुळे माझे स्वतःचे पाय लटपटू नये असे गांधी लिहितात. आपण विश्वगुरू आहोत अशा वल्गना करणाऱ्या संघप्रणित संस्था आणि संघटनांनी यातून शिकण्यासारखे आहे. जागतिक घडामोडींकडे पाठ फिरवून आपण विश्वगुरू असल्याच्या आविर्भावामुळे भारतीय हे कसे कुपमंडूक झाले होते हे 11व्या शतकामध्ये एक अरब प्रवासी होता अल बेरुनी, त्याने आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेले आहे. टागोर गांधी संवादातील महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्वराज संबंधी. तसे पाहता दोघांनी स्वराज म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य
इतका सीमित अर्थ कधीच लावला नव्हता. शासनाच्या अनावश्यक हस्तक्षेपाशिवाय आपल्या जीवनाचे संचलन करण्याचे व्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजेच स्वराज, असा अर्थ त्यांना अभिप्रेत होता. परंतु असहकाराच्या काळामध्ये स्वराजची संकल्पना ज्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्यात आली होती त्याबद्दल टागोरांना आक्षेप होता. एका वर्षात स्वराज, स्वराजसाठी फक्त चरखा चालवा, यासारखे संदेश गांधींनी लोकांना दिले होते. टागोरांची तक्रार होती की एका वर्षात स्वराज अशी घोषणा केली गेली, परंतु स्वराज म्हणजे काय, त्याचे किती विविध पैलू आहेत याबद्दल लोकांमध्ये गाढ अज्ञान होते. लोकांसाठी स्वराज ही अमूर्त ॲबस्ट्रॅक्ट कल्पना होती, त्यामुळे लोकांना ती आकर्षक वाटत होती. ती ॲबस्ट्रॅक्ट असल्यामुळे लोक आपल्या कल्पनेप्रमाणे त्याला आकार देत होते. केवळ आकांक्षा आणि भावनेमुळे कार्य साध्य होत नाही, त्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो. स्वराजचा अर्थ लोकांना समजल्यास त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीव देखील त्यांना होईल. स्वराज निर्मिती हे एक शास्त्र आहे, ही एक कला आहे, तो एक गहन विषय आहे. स्वराज प्राप्तीच्या मार्गात अनेक अडथळे आहेत आणि ती एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे, असे टागोरांना वाटत होते. त्या संदर्भात समाधानकारक प्रयत्न गांधीजी करत नाहीत असे त्यांना वाटत होते. स्वराज प्राप्तीसाठी ते केवळ चरखा चालवा इतकाच संकुचित संदेश देतात. त्यामुळे सत्याच्या विविध पैलूंची लोकांना माहिती कशी होणार, यास आपण नवयुगाचा प्रारंभ किंवा नवनिर्मिती असे कसे म्हणू शकतो. शिक्षणतज्ञ, कलातज्ञ, अर्थतज्ञ, कृषीतज्ञ, तंत्रज्ञ, मुत्सद्दी अशा सर्वांनी एकत्र येऊन स्वराजची व्याख्या केली पाहिजे असे टागोरांना वाटत होते. सत्याचे साधक सर्व दिशांकडून यावे अशी कामना प्राचीन ऋषींनी केली होती, प्राचीन गुरूंनी केली होती. टागोर म्हणतात की मग आजचे आपले गुरु ही कामना व्यक्त का नाही करत. पूर्ण जागृतावस्था आणि त्याची अभिव्यक्ती म्हणजेच स्वातंत्र्य असे टागोर अधोरेखित करतात. टागोरांनी येथे फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे जो फार प्रासंगिक आहे. अमूर्त ॲबस्ट्रॅक्ट कल्पना किंवा विचार हे चळवळींसाठी फार धोकादायक असतात. त्यामुळे नेत्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होते, परंतु नेत्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होते परंतु लोकांची क्रूर फसगत होते. जिनांनी पाकिस्तानची जी संकल्पना मांडली होती ती देखील अमूर्त होती. त्यामुळे करोडो लोकांची फसगत झाली. 10 लाखाच्या वरती लोक दंग्यांमध्ये मारले गेले. आज देखील देशात लोकप्रिय असलेली हिंदुत्व ही अमूर्त संकल्पना आहे. त्याचे खरे स्वरूप जनसामान्यांना अजून देखील स्पष्ट करून सांगण्यात आलेले नाही. ते जर स्पष्ट करून सांगितले तर या विचारांच्या प्रवर्तकांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा हा गळून पडेल. त्यामुळे देशाचं नुकसानच होणार आहे जर ही संकल्पना लोकांनी पुढे देखील उचलून धरली तर. टागोर लिहितात की परकीय शासन हे सरड्याप्रमाणे आपले रंग बदलू शकते. आज ते ब्रिटिश शासनाच्या रूपात आपल्या समोर आहे, उद्या ते आपले देशबांधवांच्या रूपात समोर येऊ शकते. स्वातंत्र्योत्तर काळात आपण याचा अनुभव घेतला आहे. केवळ भारतीय शासन करत आहेत म्हणून ते स्वकीय शासन असे आपण कसे म्हणू शकतो. हे शासन खरोखर जनहितासाठी झटते का हा मोठा प्रश्न आहे. गेल्या 10 वर्षात तर आपण देशात हिंदुत्ववाद्यांचा नववसाहतवाद अनुभवत आहोत. टागोर पुढे लिहितात की माणूस आपल्या विचारांमधून आपल्या देशाची निर्मिती करत असतो. जेव्हा व्यक्तीचा अंतरात्मा विस्तारतो तेव्हा त्याची अभिव्यक्ती त्याच्या कल्पना, कृती आणि देशसेवेतून व्यक्त होतात. म्हणजे संकुचित विचारांमुळे आपण आपल्या देशाला सहस्त्र शृंखलांमध्ये बांधून ठेवतो. ज्या शक्ती देशावर राज्य करत आहेत त्या आपल्या संकुचित विचारांमुळे देशाचे फार मोठे नुकसान करत आहे हे आपल्याला या संवादाच्या पार्श्वभूमीवर लक्षात येऊ शकते. टागोर हे मूलतः विचारवंत होते आणि वर उल्लेख केलेल्या समस्येचे वैचारिक अंगाने विश्लेषण करत होते. गांधी हे कृतिशील आदर्शवादी होते. विचारांना कृतीत उतरविण्याचे ते आव्हान होतं मोठं, ते आव्हान ते पेलत होते. नेत्याला लोकांसमोर एक कार्यक्रम ठेवावा लागतो आणि तो कार्यक्रम सुरुवातीला मर्यादित स्वरूपातच ठेवावा लागतो. तसे केल्याने सामान्य माणूस देखील त्यात सहभागी होऊ शकतो
आणि तो कार्यक्रम यशस्वी झाला तर दुप्पट उत्साहाने मोठा कार्यक्रम पुढे ठेवता येतो. त्यामुळे टागोरांच्या टीकेला उत्तर देताना गांधींनी चरख्याच्या कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले, परंतु त्यांनी पुढे खादी ग्रामोद्योगांच्या रूपाने या कार्यक्रमाचा अनेक अंगांनी विस्तार केल्याचं आपल्याला दिसून येतं. केवळ चरखा आणि खादी कार्य एका कुटुंबाला सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न देऊ शकत नाही या निष्कर्षाप्रत ते नंतर आले आणि त्याला जोड म्हणून कुटीरोद्योग, ग्रामोद्योग महत्त्वाचे आहेत यासाठी त्यांनी प्रयत्नसुद्धा सुरू केले. त्यासोबतच त्यांनी अर्थतज्ञ, कला समीक्षक, तंत्रज्ञान, स्थापत्य, शिक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ यांना सोबत घेऊन स्वराज या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून विमर्श देखील सुरू केला. परंतु टागोरांनी स्वराज संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले होते त्याचा त्यांनी प्रतिवाद केलेला आपल्याला दिसत नाही. कारण 1909 मध्ये त्यांनी हिंद स्वराजमध्ये त्यांना अपेक्षित असलेल्या स्वराजचे विस्तृत विश्लेषण केलेले होते. एकंदरीतच सर्वसमावेशक, उदारमतवादी, जनकल्याणकारक हिंद स्वराज याचे समर्थन टागोर आणि गांधी करताना आपल्याला दिसतात. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या देशाने याच दिशेने प्रवास केलेला आपल्याला दिसतो आणि दरम्यानच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांकडनं घोडचुका पण झाल्यात. परंतु आज हिंदुत्ववादी शक्ती सत्तेमध्ये आहेत, त्यांच्याकडे त्यांचा हिंदुत्व स्वराज आहे का, आणि तो हिंदुत्व स्वराज असेल तर तो कसा आहे तो त्यांनी एकदा स्पष्ट करून दाखवावा. टागोरांनी तत्त्वज्ञानाच्या पातळीवर देखील असहकार आंदोलनासंबंधी काही आक्षेप नोंदवले आहेत. त्यांना असहकाराची संकल्पना ही राजकीय वैराग्यासारखी वाटली. त्यामध्ये त्यांना अर्थशून्य, विनाशात निस्वार्थी आनंद मानणारी प्रवृत्ती दिसून आली. हा मुद्दा विशेषतः जे विदेशी कपड्यांची होळी करण्यात आली किंवा तो कार्यक्रम राबवला जात होता त्या संदर्भात आहे. हा मुद्दा स्पष्ट करून सांगताना टागोरांनी मुक्ती आणि निर्वाण या संकल्पनांची तुलनात्मक चर्चा केली आहे. ब्रह्मविद्येतील मुक्ती ही सत्याच्या सकारात्मक अंगाकडे, तर बौद्ध धर्मातील निर्वाण ही संकल्पना नकारात्मक अंगाकडे आपले लक्ष वेधून घेते असे ते लिहितात. दुःखाचा अंत यावर बौद्ध दर्शन केंद्रित आहे, तर आनंद प्राप्ती ब्रह्मविद्येच्या केंद्रस्थानी आहे. परित्याग तर दोघांसाठी करावा लागतो, परंतु ब्रह्मविद्येमध्ये जीवनाच्या आनंदाचे शुद्धीकरण केले जाते, तर बौद्ध दर्शनात त्याचे निर्मूलन केले जाते असे टागोर लिहितात. तर त्यांना असहकारी संकल्पना नकारात्मक वाटली आणि त्या संदर्भात ते तत्त्वज्ञानाच्या अंगाने विश्लेषण करत होते. गांधींनी या टीकेला तत्त्वज्ञानाच्या अंगानेच फार सुंदर उत्तर दिले आहे. गांधी लिहितात, माझ्या मते परित्याग आणि स्वीकार हे दोन्ही आदर्श आहेत. असत्याचा त्याग जितका आवश्यक आहे तितकाच सत्याचा स्वीकार देखील आवश्यक आहे. सर्व धर्म शिकवतात की दोन विरोधी शक्ती आपल्यावर प्रभाव टाकत असतात आणि मानवाला कर्म करताना सतत परित्याग आणि स्वीकार करावा लागतो. कवीने निर्वाणाचे केवळ नकारात्मक वर्णन करून बौद्ध धर्मावर न कळत अन्याय केला आहे. मी ठामपणे सांगू इच्छितो, जितकी मुक्ती नकारात्मक आहे तितकेच निर्वाण देखील नकारात्मक आहे. शारीरिक मानसिक वासनांच्या बंधनांपासून सुटका होणे हा चिरंतन आनंदाचा मार्ग आहे. पुढे गांधी लिहितात की उपनिषदांच्या लेखकांनी देखील ब्रह्माचे वर्णन नेती असेच केलेले आहे. राष्ट्रवादावर टागोर आणि गांधी यांच्यात कधी प्रत्यक्ष संवाद झाल्याचे दिसत नाही, परंतु तरी या संदर्भात त्यांचे विचार जाणून घेणे उद्बोधक ठरेल. 1917 साली टागोरांचं ऑन नॅशनलिझम हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यावर त्यांनी पाश्चात्य राष्ट्रवादावर टीका केली आहे. त्यांना राष्ट्रवादाची भावना ही भूल देणाऱ्या जहाल औषधाप्रमाणे वाटली. राष्ट्रवादामुळे येणाऱ्या गुंगीमुळे नैतिकता, उदात्त मूल्यांचे लोकांना विस्मरण होते आणि ते कोणत्याही मार्गाने आपल्या राष्ट्राला भौतिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनविण्याच्या मागे लागतात. तसेच इतर राष्ट्रांवर वर्चस्व देखील गाजवू पाहतात असे ते या पुस्तकात लिहितात. या पुस्तकाला जहाल राष्ट्रवादामुळे उद्भवलेल्या विनाशकारी पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे. कारण तोच काळ होता जेव्हा टागोर या विषयावर युरोप आणि जपानमध्ये व्याख्यान देत होते.
तर गांधींनी त्यांच्या व्यवहारी आदर्शवादानुसार राष्ट्रवादाचा स्वीकार केला, पण त्यांनी राष्ट्रवादाची पुनर्व्याख्या केलेली आपल्याला दिसते. जर राष्ट्रवाद हे गुंगी आणणारं औषध आहे, तर गांधींनी त्या औषधाची सीमित मात्रा देशवासियांना चाटवली. विविधतेमध्ये भारताचं सामर्थ्य आहे, पण ही विविधता जर आपल्यामध्ये अंतर निर्माण करत असेल तर ते मात्र घातक आहे. गांधींनी दिलेल्या राष्ट्रवादाच्या सीमित मात्रेमुळे अनेक भारतीयांना आपली जात धर्म यापेक्षा आपला देश महत्त्वाचा वाटू लागला आणि त्या देशासाठी ते त्याग करण्यासाठी देखील तयार झाले. गांधींनी सर्वसमावेशक उदार आणि अनाक्रमक राष्ट्रवादाचा प्रसार केला. तरी देखील त्याला प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम राष्ट्रवाद आलाच आणि पुढे हिंदू राष्ट्रवाद देखील आलाच. राष्ट्रवाद ही अशा प्रकारची एक दुधारी तलवार आहे. टागोर हे जाणून होते. देश हा मानवी मूल्यांपेक्षा मोठा नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा टागोर मांडतात आणि गांधींना देखील याबद्दल काही असहमती असण्याचे कारण नव्हते. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की देश हा मानवी मूल्यांपेक्षा मोठा नाही. आज इस्रायल गाझावर जे हल्ले करत आहे त्याचा संदर्भ आपण घेऊ शकतो. इस्रायल आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान शस्त्रतंत्रज्ञान देतं, अत्याधुनिक शस्त्रास्त्र आपल्याला देतं आणि आपल्याला असा मित्र हवा आहे. त्याच्यामुळे आपण इस्रायल जे मानवी मूल्यांना पायदळी तुडवण्याचं काम करत आहे, अपराध करत आहे, त्याचा आपण निषेध करत नाही. उलट भारत इस्रायलला शस्त्र निर्यात करत आहे. तर त्याच्यामुळे तिकडे जी महिला लहान मुले मारली जात आहेत ते जे पाप आहे त्याच्यामध्ये आपला देश देखील वाटेकरी आहे. तर हे प्रश्न आपण आपल्या मनात उपस्थित केले पाहिजे. तर टागोर लिहितात की एक दिवस असा येईल की निशस्त्र सहनशील सामान्य माणूस या पृथ्वीचा वारसदार होईल. त्यामुळेच शारीरिकदृष्ट्या नाजूक आणि कोणतेही भौतिक संसाधन जवळ नसलेल्या महात्मा गांधींनी अपमानित शांत आणि सहनशील गरीब भारतीयांच्या प्रचंड आत्मशक्तीला आवाहन केले आहे. ते फार महत्त्वाचे आहे. आम्ही पूर्वेकडील जीर्ण वस्त्र नेसलेले भुके कंगाल संपूर्ण मानवतेसाठी स्वातंत्र्य जिंकून आणू. टागोर आणि गांधी यांनी हे महान ध्येय आपल्या देशवासियांसमोर ठेवलेले आहे. आपण ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत का, याचे आत्मचिंतन आपण केले पाहिजे. टागोर आणि गांधी यांचे कलाविषयक विचार देखील जाणून घेणे फार रंजक ठरेल. शांतिनिकेतनचे एक विद्यार्थी देवी प्रसाद यांना गांधींनी एक पत्र लिहिलं. त्यात ते लिहितात, भाकरीचे स्थान सर्वप्रथम येते, त्यानंतर सुशोभीकरण. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, हा वाद 19व्या शतकामध्ये कलाविश्वामध्ये जोरदारपणे चालू होता. त्यामध्ये गांधी खंबीरपणे जीवनासाठी कला या भूमिकेशी बांधिलकी व्यक्त करतात. सर्व कला एकत्र करून जे सौंदर्य निर्माण होईल त्यापेक्षा जीवन सुंदर असावे, असे गांधी म्हणत. या बाबतीत ते टॉल्स्टॉय यांचे मानसपुत्र आहेत असं त्या काळाचे एक मोठे कला समीक्षक होते दिलीप कुमार रॉय यांनी लिहून ठेवले आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून टॉल्स्टॉय यांनी व्यक्त केलेल्या कलाविषयक विचारांचा मोठा पगडा गांधींवर होता. टागोर कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला या द्वैताच्या पलीकडे जाऊन विचार करतात. त्यांच्या मते जोपर्यंत आपली इंद्रिये आपल्या सौंदर्याच्या आकलनाला नियंत्रित करतात तोपर्यंत खरे सौंदर्य आपण अनुभवू शकत नाही. परंतु जेव्हा आपल्या ज्ञानेंद्रियांना संवेदनशीलता आणि नैतिकतेची जोड मिळते तेव्हा आपल्या मनाचे क्षितिज इतके विस्तारते की सुंदर आणि कुरूप या परस्पर विरोधी संकल्पना लुप्त पावतात. एकमेकांवर घर्षण केल्यामुळे दोन लाकडांमधून अग्नी प्रदीप्त व्हावा आणि त्या अग्नीमध्ये दोन्ही लाकडं एकरूप व्हावेत, त्याप्रमाणे खऱ्या कलेमध्ये आनंददायी आणि दुःखकारक, चांगले आणि वाईट हा द्वैतभाव नष्ट होतो. टागोरांचे कलाविषयक विचार फार खोल आहेत. तरी देखील दोघांच्या कलाविषयक विचारांमध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे साम्य दिसून येते. जुलै 1939 मध्ये टागोर लिहितात,
नवीन कल्पना सृजन करण्याची क्षमता माझ्याकडे नाही, परंतु त्या कृतीत उतरविण्याची शक्ती सृजन करण्याची कल्पना माझ्याकडे आहे, परंतु ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची शक्ती माझ्याकडे नाही. ती शक्ती जगात फार कमी लोकांकडे आहे. आणि या देशामध्ये महात्मा गांधींसारख्या व्यक्तीने जन्म घेतला आहे, हे आपलं मोठं भाग्य आहे. गांधींच्या कार्यात मी कधीही अडथळा बनू इच्छित नाही. तर टागोर गांधी यांनी दीर्घ असा विमर्श केला, परंतु तो करत असताना त्या दोघांनी एकमेकांप्रती सतत आदरभाव बाळगला. त्यांना एकमेकांपासून समजून घ्यायच्या होत्या काही गोष्टी. एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा विचार कधीही त्यांच्यामध्ये नव्हता. अहमभाव त्यांच्या विमर्शामध्ये आपल्याला कधीही दिसून येत नाही. गांधींवर वास्तविकपणे टीका करताना टागोरांना मानसिक यातना होत असत, तरीही हृदयावर दगड ठेवून कर्तव्य भावनेने ते हे कार्य करत होते. हा विमर्श सुरू असताना गांधी टागोरांना लिहितात की आपल्यातील असहमतींमुळे आपल्या मैत्रीची श्रीमंती वाढत आहे. मी आपल्याला माझा सच्चा मित्र मानतो, कारण आपण स्पष्टपणे मनात जे आहे ते बोलून दाखवतात. तर टागोर आणि गांधी यांच्या हृदयाच्या तारा ह्या जुळलेल्या आहेत असं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच त्यांच्यामधील हा संवाद जो आहे तो वाचकांसाठी एक अभिजात संगीताप्रमाणे होता आणि त्यात कुठेही चुकीचा स्वर लागलेला दिसत नाही. 5 एप्रिल 1940 रोजी टागोर आणि गांधी यांच्यामध्ये सेतू झालेले अँड्र्यूज यांचे निधन झाले. त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टागोर देखील गंभीररित्या आजारी पडले. 2 दिवस शुद्ध हरपली होती. शुद्ध आली तेव्हा त्यांच्या हातात गांधींचे पत्र ठेवण्यात आले. गांधींनी लिहिले होते, प्रिय गुरुदेव, तुम्हाला आणखी काही काळ थांबावेच लागेल. मानवतेला तुमची गरज आहे. त्यावेळी पहिल्यांदा टागोरांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहिले. तर 1.5 दशकापूर्वी व्यथित मनाने आम्ही दोघे फार वेगळे आहोत अशी कबुली देणारे टागोर हे जग सोडून जाताना आपला अमूल्य वारसा विश्वभारती गांधींच्या हाती सोपवून गेले. डिसेंबर 1945 मध्ये गांधी अखेरचे शांतिनिकेतनला आले. तेव्हा ते म्हणाले, मी गुरुदेव आणि माझ्यातील मतभेदांचा शोध घेत संवादाला सुरुवात केली, परंतु तो संपला तेव्हा आमच्यात कोणतेही मतभेद नव्हते असा महान शोध मला लागला. धन्यवाद.